हॅलो. हो ना पाहिली. अवलेस महागला ना, कांदा महागला ना, भाजीपाला महागला. हो हो. नाही पण मी काय म्हणतो, शेतमाल जे आहे ना. हॅलो हॅलो हॅलो. तुमचा आवाज रेंज गेली का नो? तर पोरो, आता काय करा तुम्ही, आता मराठीचं पुस्तक काढा. नाही, मराठीचं पुस्तक काढतो सर. आम्ही मराठीचं काढतो, इंग्रजीचं काढतो, गणिताचं काढतो. तुम्ही म्हणसाल त्याची ते पुस्तक काढतो. पण मला एक सांगा, तुम्हाला पगार किती हो सर? पगार बाबा, तुला माया पगारीचं काय करायचं? मग 1.5 लाख पगार आहे. आणि तू काय करायचं माया पगारीचं? नाही, तुमच्या पगारीचं काय करायचं नाही हो. पण तुम्ही जे म्हणता ना, कांदा वाढला आणि भाजीपाला वाढला आणि कांदा, तुमची पगार नाही वाढली का? तुम्हाला कामच काय? हा, 4 घंटे शिकवता, 4 घंट्यातले 2 घंटे फोनवरच राहता. हा, तेव्हा आम्ही म्हणतो का कवा तुम्हाला एवढी पगार काय करायची ते? आरवानियर तोंड्या, ऐकणं मी काय म्हणतो ते. नाही, तुमचं काय ऐकत नाही. तुमचे शेतकऱ्याबद्दलचं मत काय ते आम्हाला एका मिनिटात कळून आलं. तुम्हाला असंच वाटतं का की शेतकऱ्यांना आत्महत्याच करावं, शेतकऱ्यांना मराव? म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भावच भेटू नये, शेतकऱ्याचा माल कवडी मोल जावा, मग ते फुकट तुम्ही घराकडनं भाजीपाला असो, गहू असो, डाळ असो. नाही, असं वाटते का तुम्हाला? बाबा तू म्हणणं काय सांग बरं. नाही, तू म्हणणं काय? मी काय म्हणलं का काही? मी काय म्हणलं का म्हणजे? अहो, अजून काय म्हणायचं राहिलं? नेमकं फोनवर तुम्ही बोलू लागले ना. हो ना हो, हो ना हो, कांदा वाढा हो, हो ना हो, भाजीपाला वाढा हो. मग तुम्हाला काय वाटते? फुकट द्यावं, रस्त्यावर दूध सांडून द्यावं, रस्त्यावर कांदे टमाटे फेकून द्यावं शेतकऱ्यांना, असंच ना? अरे वानियर तोंडिया, मला एक फोन आला. ते म्हणले सर बातमी वाचली का? कांद्याचे भाव गगनाला भिडले, भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले. मी त्याला पुढचं बोलायचं की त्याची रेंज गेली. मी फोन ठेवून दिला. मी त्याला पुढं असं म्हणणार होतो की अहो, भाव वाढले तर वाढू द्या, आपल्या शेतकरी बांधवाचा फायदा आहे, उलट शेतकऱ्याला 4 पैसे उरतील, असं मी त्याला सांगणार होतो. की तेवढ्यात काय झालं, फोन कटला म्हणजे रेंज गेली. आणि तुम्हाला शहाणपणा सांगायला का? तुम्हाला पगार किती आहे, तुम्हाला काय नाही, तुम्हाला कामच काय असते? तुला सांग का काय काम असते ते? गण्या, आणरे छडी त्या कोपऱ्यातली. तुम्ही फक्त मारा, मग सांगतो तुम्हाला. आणरे छडी त्या कोपऱ्यातली, काय नो आणरे त्या कोपऱ्यातली, आणते का नाही तो? त्यानं जर तुम्हाला छडी आणून दिली ना, त्याला शाळा सुटल्यावर सांगतो मग कशी छडी आणून देणं असते ते. हां, कसं आहे माहिती आहे का? तुमच्या पगारी वाढल्या तर शेतकरी का म्हणते का इतकी पगार काय करायचे मास्तर रे, इतका पैसा काय करायचा, इतकं पेन्शन काय करायचं, असं म्हणते का शेतकरी का? मग शेतकऱ्याचा एखादा माल एखादा वर्षातून 4 महिन्यातून जर वाढला तर तुमच्या पोटात काऊन दुखायला लागते? हा, नाही, तुमच्या पोटात काऊन दुखायला लागते? एका रेट्यात तो मुस्काड फोडील. अरे उलट मी तर या मताचा आहे की बाबा शेतकऱ्याच्या मालाला भाव चांगला भेटला पाहिजे. सोयाबीन 10,000 12,000 गेली पाहिजे, तूर 9-10 हजार गेली पाहिजे, कापूस 5-7 हजार रुपये गेला पाहिजे, हळद गेली पाहिजे चांगली. त्याच्यानंतर लसण, कांदा, मिरची, टमाटे, वांगे या भाजीपाल्याचा पण भाव वाढला पाहिजे. गव्हाचे पण भाव, म्हणजे शेतकऱ्याचा जे माल आहे की ते आलेला माल आहे तो चांगल्या भावात विकल्या गेला पाहिजे, अशा मताचा मी आहे. आलं का लक्षात? आणि शेतकऱ्याकडून फुकट खाऊन कवाच खावा असं मला कधीच वाटलं नाही. तू मला जास्त शहाणपणा सांगू नको. हां, उलट झेंडू ज्यावेळेस येते, दिवाळी असो, दसरा असो, त्यावेळी झेंडूचे भाव काय असतात? 40 रुपये, 50 रुपये. मी तर प्रत्येक वेळेस आवाहन करत असतो की 100 रुपयानं 150 रुपयानं झेंडूचे फुलं विकत घ्या. शेतकऱ्याचं दुधाला चांगली किंमत द्या, शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला चांगली किंमत द्या. फुकट झुकतं माप शेतकऱ्याला बी सांगत असतो तुम्ही देऊ नका. भाजीपाला जर घ्यायला गेलो शेतकरी जर झुकतं माप दिला त्याला सांगत असतो तुम्ही झुकतं माप देऊ नका. कोणी जर नवाळी भुईमुगाच्या शेंगा असतील, तुरीच्या शेंगा असतील, टाळ असेल, ह्या गोष्टी जर कोणी मला नवाळी म्हणून आणून देत असेल तर मी त्याला देऊ देत नाही. नको बाबा, तुम्ही देऊ नका. कारण शेतकरी एवढा दिलदार आहे की शेतकरी, तुम्ही एखादा व्यापारी पाहिला का, एखादा दुकानदार पाहिला का आपल्या दुकानातला माल फुकट द्यायला एखाद्याला नवाळी म्हणून देते का? नाही देत. एखाद्या पेढ्याच्या दुकानात जा बरं तुम्ही, स्वीट मार्टच्या, छटाक पेढा मागता ते कागदासकट छटाक मोजते तू, किंवा त्या खपट्यासकट पावशेर मोजते. म्हणजे त्या पुष्ट्याचा भाव पण त्या पावशेरात घालते. शेतकरी तसं आहे का? शेतकऱ्याला एखादी पावशेर भाजी मागावरती झुकतं माप देते, म्हणजे 2-4 छटाक 1.5 छटाक ते आगाऊच टाकते शेतकरी. मी प्रत्येकाला सांगत असतो, माझा प्रत्येकासाठी जीव तुटते शेतकऱ्यासाठी. आणि तू काय सांगते शहाणपणा?
दरवेळी ज्यावेळेस दिवाळी येते, दसरा येते, ज्यावेळेस झेंडूची फुलं असतात, मी 150-200 रुपये, भाव जरी 20 रुपये, 40 रुपये, 50 रुपये असला तर मी 150-200 रुपयाने खरेदी करतो दरवेळेस. आलं का लक्षात? आणि भाजीपाला घ्यायला जाताना कधीच मी 10 रुपयाची मेथीची जुडी असते तर मी 5 रुपयाला मागत नाही, उलटी 10ला 10 देऊन टाकतो. टमाटे ज्या भावात असतील त्याच भावात मी कधीच भाव करत नाही. आलं का लक्षात? तू शहाणपणा शिकवायला आला मला ते, सर असान सर तसान. आणि तू काय म्हणतो वाणीवर तोंड्या? तुम्हाला पगार 1.5 लाख, शिकवतो 4 घंटे, त्याचं 2 घंटे फोनवर असता. अरे माकड तोंड्या, जनगणनेचं काम शिक्षकाकड, आधारचं काम शिक्षकाकड, खिचडी शिजवायचं काम शिक्षकाकड. कुठं काही असलं की शिक्षक, कोणती सरकारची योजना काय करायचं असली की शिक्षक, खिचडी शिजवाय शिक्षक, शाळा शिकवाय शिक्षक, मतदान असलं की शिक्षक. शिक्षकाला काय एकच काम आहे का? तुझ्यासारखी कधी आम्ही हुशार करतो? शहाणपणा सांगायला आला मोठा. आणि शेतकऱ्याच्या ज्या मालावर आहे, शेतकऱ्याचा माल ज्यावेळेस स्वस्त होतो, शेतकरी वांगे असतील, टमाटे असतील, कांदे असतील, हे दूध असेल, रस्त्यावर ज्यावेळेस भाव कमी झाल्यावर फेकून देतो, त्या प्रत्येक वेळेस मी वेळोवेळी म्हणजे आपल्या या पेपरमधून, वृत्तपत्रामधून लिखाण करत असतो. समजलं का? आणि शेतकऱ्याचा माल स्वस्त झाला त्यावर माझी एक कविता आहे. मूर्ख कुठलं सर, तुमची कविता? अहो, तुम्ही शेतकऱ्यावर केव्हा कविता करणार? सर, तुम्ही पगारवाढीवर कविता करसाल, तुम्ही पेन्शनवर कविता करसाल, तुम्ही किती वेतन आयोग लागू करा म्हणून कविता करसाल. शेतकऱ्यावर तुम्ही केव्हाच कविता करू शकत नाही सर. शेतकऱ्यासाठी तुमचा जीव तुटत नाही. आरवा आणि तोंडिया, ऐक, तुला कविता ऐकून दाखवतो शेतकऱ्यावर केलेली. तुला काय वाटते? मी बी आत्ता मास्तर समजा, माझे वडील तर शेतकरीच नाही, माझे आजोबा शेतकरीच होते. आपला खानदानी धंदा शेतीच आहे ना. का मी जन्मल्या मास्तर झालो? पहिले शेतातच काम केलं, वावरातच काम केलं मी. ऐक कविता. टोमॅटो झाले रुपया किलो, गोबीचं तर विचारूच नका. मिरची कोथमीर म्हणते आता, रानात आम्हाला पेरू नका. फेकावा का विकावा माल, कुणीच काही पुसत नाही. कांदा ओरडणारे आता कुठंच दिसत नाहीत. काल कुणीतरी टोमॅटो फेकले, रस्त्याच्या कडेला कोथमीर होती. एक दिवस कांद्यासाठी कितीतरी कुरकुर होती. हताश होतोय शेतकरी माझा, कधी कधी हसत नाही. कांदा ओरडणारे आता कुठंच दिसत नाहीत. दिवाळी जेव्हा अंधार होता, झेंडू रानात सडला होता. फूल घेऊन हातात जेव्हा बाप माझा रडला होता. बाप जगाचा पोशिंदा, कधीच कुणावर रुसत नाही. कांदा ओरडणारे आता कुठेच दिसत नाही. बातम्यावर बातम्या, ब्रेकिंग न्यूज, कांद्याने डोळ्यात पाणी आणले. अरे किती कष्ट, किती हाल बापाचे कुणी जाणले. ताठ मानेने जगतो बाप, जराही दुःखाने खसत नाही. कांदा ओरडणारे आता कुठेच दिसत नाही. सगळीकडे मै चालते, शेतमाल स्वस्त हवा. मेथीच्या जुड्या 10 रुपयात 4-5 रास्त हव्या. काही गोष्टी खरंच वाटतं गणितात बसत नाही. कांदा ओरडणारे आता कुठंच दिसत नाहीत. कांदा ओरडणारे आता कुठंच दिसत नाहीत. वा 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 वा, एक नंबर सर, एकच नंबर. या झिंगुड्यात ऐकू नका सर. आम्हाला माहिती तुमचा शेतकऱ्यासाठी जीव तुटतो. तुम्ही शेतकऱ्यासाठी किती योजना म्हणजे काही राबवत असता. झेंडूचे फुले, हे भाजीपाला, हे ते आम्हाला माहिती सर. हे झिंगुड्याला काय सर, उगं ते तुम्हाला चिथवणीचं पाणी देते सर. हे नाही, खूप सुंदर कविता केली सर. आणि अक्षरशः तुमच्या या कवितेने डोळ्यात पाणी आणलं सर. बरोबर आहे सर, कारण कांदा, टमाटे, गोबी, कोथिंबीर, मेथी ह्या गोष्टी कधी कधी एवढ्या स्वस्त होतात की शेतकऱ्याला जेवढं पेरलं तेवढं उत्पन्न पण मिळत नाही सर. त्याच्यामुळं काय, 1 रुपयानं 8 आणे पण 4 आणे जुडी म्हणजे देण्यापेक्षा शेतकरी ती मेथीची जुडी, कोथिंबीरची जुडी, टमाटे, गोबी हे रस्त्यावर फेकून देतो सर. कित्येक वेळेस शेतकऱ्यानं सर दूध रस्त्यावर सांडून टाकलं सर. त्याच्यामुळं हे आपला देश म्हणून आहे, कृषीप्रधान देश आहे सर. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शेतकऱ्याच्या अंगावर एवढाला कर्ज, एकूण तिकून पेरलं तर पिकत नाही, पिकलं तर विकत नाही. सर, लय अवघड परिस्थिती सर आपली. काय आता सर, 24 तास लाईट भेटत नाही सर शेतकऱ्याला. चला जाऊ द्या, तुम्ही काय करा आता, चला काढा बरं पुस्तक. आता अभ्यासाची वेळ झाली, चला काढा पुस्तक काढा.